आई चहा घ्या. हे ऐकून अचानक विमलाबाईंचे डोळे उघडले. समोर पाहिले तर सून सकाळचा चहा घेऊन उभी होती. ठेवून दे, तोंड वाकडं करत विमलाबाई म्हणाल्या. चहा ठेवून सून निघून गेली. चहा पिता पिता विमलाबाई विचार करू लागल्या की या 50 वर्षात कितीतरी गोष्टी बदलून गेल्या आहेत. कधी काळी सकाळची वेळ माझ्यासाठी किती व्यस्त असायची. आमच्या काळात तर सकाळी उठून मोठ्यांचे पाय पडले जायचे, पण आजकालच्या सुनांकडे सासू सासऱ्यांचे पाय पडायला वेळच नसतो. सासू सासऱ्यांचे पाय पडल्यानंतरच माझी दिनचर्या सुरू व्हायची. अमित आणि सुमितला शाळेत पाठवणे, प्रकाश यांचा ऑफिसचा डबा तयार करणे, सासू सासऱ्यांना अनंत मागण्या पूर्ण करणे, दीर नंदांचा गराडा, नातेवाईकांची ये जा आणि हे सगळे काम मी लहानग्या सुमनला कडेवर घेऊनच करायचे. आजी, हे ऐकून विमलाबाईंची तंद्री तुटली. समोर विमलाबाईंचा नातू लहानगा शुभम उभा होता. आजी, कपडे घाला ना, शाळेत जायचं आहे. मम्मी नाश्ता बनवत आहे, जा. लहान मम्मीकडून घालून घे, ती भांडे घासत आहे. शुभम आपल्या तोतऱ्या जिभेने बोलत होता. विमलाबाई खाटेवरून उठल्या आणि शुभमचा हात धरून स्वयंपाकघरापर्यंत आल्या. हे काय आहे सुनबाई? शुभमला कपडेही घालू शकत नाही का? सगळी भांडी आत्ताच घासणे एवढे गरजेचे आहे का? मी खाटेवरून उठले नाही, माझ्याकडे काम सोपवून दिले, असे पुटपुटत विमलाबाई बाथरूममध्ये निघून गेल्या. संध्याकाळी ऑफिसमधून आल्या आल्या अमितने विचारले, काय झाले आई? तू तयार नाही झालीस? माझी तब्येत ठीक नाहीये, तुम्ही लोक जा. डोक्यावर हात ठेवून बसलेल्या विमलाबाईंनी उदास मनाने म्हटले, काय झाले आई तुला? कुठे ताप तर आला नाही ना? असे म्हणत अमित आईच्या कपाळाला हात लावून बघू लागला. नाही, मला ताप नाहीये, बस असं जरा डोकं जड झालं आहे, विमलाबाई म्हणाल्या. अमितने आपल्या पत्नीला म्हणजेच नीताला बोलवून म्हटले, नीता, आईला औषध देऊन टाक, थोड्या वेळात आराम वाटेल, मग आपण सगळे एकत्रच जाऊ. देसाई यांच्याकडे आपल्याला पार्टीला जायचे आहे. आईला तर त्यांनी विशेष आग्रहाने बोलवले आहे. थोड्या वेळात सुमित पण ऑफिसमधून येईलच. मी सांगितले ना, मला नाही जायचे म्हणजे नाही जायचे. खूप फिरले मी, माझी फिरण्याची इच्छा आता पूर्ण झाली आहे. तुम्ही लोक जा, विमलाबाई म्हणाल्या. आई, मग तू काय एकटी राहशील? या आणि पार्टीत जायचे होते म्हणून जेवणसुद्धा बनवले नाहीये, अमित म्हणाला. माझ्या जेवणाची काळजी करण्याची काही गरज नाही, आणि एकटे राहण्याचे म्हणशील तर तुमच्या सर्वांसोबत राहूनही मी एकटीच आहे, असे म्हणत विमलाबाई आपल्या खोलीत निघून गेल्या. अवाक झालेला अमित आईकडे पाहतच राहिला. आपल्या खोलीत परत येऊन अमितने नीताला सांगितले, सगळ्यांना सांगून ये, पार्टीला कोणीही जाणार नाही. नीता काहीच बोलली नाही. कपडे बदलून ती स्वयंपाकघरात निघून गेली. लहान सून मीना सुद्धा आपल्या कामाला लागली. मुले उदास होऊन झोपायला गेली. संपूर्ण घरात जणू शांतता पसरली. सुमित जेव्हा घरी परतला तेव्हा त्याची पत्नी मीनाने त्याला सर्व काही सांगितले. तो रात्री उशीर होईल असे सांगून तो पुन्हा बाहेर निघून गेला. रात्रीची शांतता होती. जवळपास सगळेच झोपले होते. अमितला झोप येत नव्हती. आज तो खूप उदास होता. आज तो पार्टीला गेला नाही म्हणून नाही, तर आईमुळे तो दुःखी होता. शेजारी नीता झोपली होती. त्याने हळूच आवाज दिला, नीता, काय आहे? कदाचित ती सुद्धा जागीच होती. दिवसभर घरच्या कामात व्यस्त राहिल्यामुळे नीता रात्री पूर्णपणे थकून जायची. अमितशी बोलून कधी कधी कित्येक दिवस उलटून जायचे. कधी बोललीच तर ती अनोळखी व्यक्तीसारखी वाटायची. अमित सुद्धा तिची हतबलता समजून घेत झोपेत तिला कधी त्रास देत नसे. हे आईला काय झाले आहे नीता? अमितने विचारले. मला काय माहीत, तुमची आई आहे, तुम्हीच विचारून घ्या, नीताने कोरड्या स्वरात म्हटले. का, ती तुझी आई नाही का? अमित म्हणाला. त्यांनी मला कधी मुलगी मानलेच नाही, मग त्या माझी आई कशा असू शकतात? मी तर फक्त त्यांची सून आहे, हाडामासाची नसून अगदी मशीनसारखी त्यांच्या मागण्या पूर्ण करणारी. असं म्हणू नकोस नीता, आधी ती अशी नव्हती, अमित म्हणाला. समजावत अमित म्हणाला, माहीत नाही, मी जेव्हापासून या घरात पाऊल ठेवलं आहे ती अशीच वागत आहे. नीता म्हणाली. नक्कीच आमच्या सेवेत कुठे ना कुठे काहीतरी कमी पडत आहे. म्हणूनच आई दिवसागणिक स्वतःमध्येच हरवून जात आहेत. कोणालाही काही बोलत नाहीत. आपल्या मनातील गोष्ट कोणाला सांगत नाही. अमित म्हणाला, हो, पण प्रत्येकाच्या गोष्टीत ढवळाढवळ मात्र नक्कीच करतात. आणि जराशी चूक झाली की टोमणे मारणे आणि माझ्या संपूर्ण खानदानाचा उद्गार करतानाही पुढे मागं पाहत नाहीत. किती वेळ राहता तुम्ही घरात?
जेव्हा कधी येता तेव्हा तोंड पाडून बसता, नीताने थोडा रागातच म्हटले. बस कर नीता, शेवटी ती या घरात सर्वात मोठी आहे. जर त्या आपल्या चुकांवर बोट ठेवत असतील तर वाईट वाटून घ्यायला नको. अमितने शांत आवाजात म्हटले. मला झोपू दे अमित, सकाळी अगदी अंधारातच उठावं लागतं. तुम्ही लोक तर 8 वाजता आरामात उठता. असं म्हणत नीताने कूस बदलली. अमितच्या डोळ्यात झोप नव्हती. माहीत नाही का, पण बालपणापासून ते आजपर्यंतच्या सर्व गोष्टी त्याच्या मनात गर्दी करून समोर येत होत्या आणि अमित त्याच आठवणींमध्ये हरवून गेला. अमित जेव्हा 10 वर्षाचा होता तेव्हा त्याचे वडील वारले. 3 भाऊ बहिणींमध्ये अमित सर्वात मोठा होता. त्यानंतर सुमित आणि सर्वात लहान सुमन. तर त्यावेळी अगदी कडेवर लहान होती. पतीच्या निधनाचा हा भयानक धक्का विमलाबाईंनी आपल्या उरात कायमचा कैद करून घेतला होता. मुलांसमोर त्यांनी हे दुःख कधीच बाहेर येऊ दिले नाही. विमलाबाईंसमोर संपूर्ण आयुष्य पडले होते. आपल्या संघर्षाच्या दिवसात खंबीरपणे उभ्या राहून विमलाबाईंनी आपल्या आयुष्याची गाडी कशी बशी पुढे ओढली. पतीने साठवलेल्या थोड्याशा पुंजीच्या मदतीने त्यांनी आपल्या मुलांना शिकवून सवरून या योग्य बनवले की ते आपले आयुष्य स्वतः जगू शकतील. आईच्या संघर्षात वाटा उचलणारा अमित बालपणापासूनच खूप समजूतदार होता. परिस्थितीने त्याला घराच्या जबाबदारीमध्ये गुंतवून ठेवले होते. आई त्याच्या आयुष्यातील आदर्श होती. विमलाबाईंची 3 मुले महत्त्वाकांक्षी होती. ज्या दिवशी अमित इंजिनियर बनला त्या दिवशी विमलाबाईंना वाटले की त्यांचे जीवन यशस्वी झाले. अनेक वर्षाचे कष्टाचे दिवस त्या दिवशी खूप छोटे वाटू लागले. वर्षानुवर्षे छातीत दाबून ठेवलेली त्यांची सर्व दुःखे आज बाहेर आली होती. त्या दिवशी बंद खोलीत पतीच्या फोटोसमोर विमलाबाई ढसाढसा रडल्या. आता तर तुम्हाला माझ्याबद्दल काही तक्रार नाही ना? मी, आई आणि वडील असे दुहेरी आयुष्य जगत माझे कर्तव्य पूर्ण केले आहे. 3 वर्षानंतर सुमितलाही एका फर्ममध्ये नोकरी लागली. दोन्ही मुलांची लग्ने विमलाबाईंनी मोठ्या थाटामाटात केली. मोठी सून नीता जेव्हा आली तेव्हा तिचे शिक्षण चालू होते. पण सासरी येताच घराच्या मोठ्या सुनेच्या सर्व जबाबदाऱ्यांनी ती बांधली गेली आणि एका वर्षात ती आई सुद्धा बनली. शिक्षणावर पाणी सोडून हळूहळू ती घरसंसारात बुडून गेली. पण लहान सुनेने लग्नानंतरही आपले शिक्षण चालू ठेवले आणि सुमितच्या मदतीने तिला त्याच कंपनीत नोकरीही मिळाली. बालपणापासूनच अमित आणि सुमितच्या स्वभावात फरक होता. अमितच्या आयुष्यात आईच सर्व काही होती. त्यांच्या प्रत्येक चांगल्या वाईट गोष्टींचा तो डोळे मिटून स्वीकार करायचा. आईला दुःख होईल असे कोणतेही काम तो कधीच करत नसे. मग त्यासाठी त्याला आपल्या इच्छा आणि आनंदाचा बळी का द्यावा लागेना? लग्नानंतरही त्यांच्यात काहीच बदल झाला नाही. त्याच्यासाठी सर्वात आधी आई होती आणि त्यानंतर पत्नी. सुमित सुद्धा आईवर खूप प्रेम करायचा. इतर आयांपेक्षा त्याला आपली आई सर्वात वेगळी वाटायची. पण तो आईचा अंधभक्त नव्हता. आईच्या चुकीच्या गोष्टींना तो बालपणापासूनच विरोध करायचा. त्याच्यासाठी चुकीची गोष्ट चुकीचीच होती आणि बरोबर गोष्ट बरोबरच, मग ती कोणीही केलेली असो. त्याच्यासाठी आईचे स्थान वेगळे होते आणि पत्नीचे वेगळे. आई आणि भावांच्या लाडात वाढलेली सुमन घराच्या सुखदुःखापासून दूर होती. कमी वयातच अमितला नोकरी लागल्यामुळे त्याने सुमनला कोणत्याही गोष्टीची कमतरता भासू दिली नव्हती. आज सुमनचे लग्न एका चांगल्या कुटुंबात झाले होते. एकूण 5 नातवंड, ज्यामध्ये 3 मुले अमितची आणि 2 मुले सुमितची आहेत. त्यांची आजी बनलेल्या विमलाबाई आता आपल्या सर्व जबाबदारीतून मुक्त झाल्या आहेत. पण आयुष्याच्या या वळणावर येऊन विमलाबाई खूप बदलल्या आहेत. कधी काळी ममता आणि वात्सल्याने भरलेल्या विमलाबाई आज एक कठोर सासू बनल्या आहेत. त्या शारीरिकदृष्ट्या नाही तर मानसिकदृष्ट्या सुनांना त्रास देतात. यामुळे त्या मुलांपासूनही दिवसेंदिवस दुरावत चालल्या आहेत. प्रत्येक वेळी चिडचिड करणे आणि गरजेपेक्षा जास्त अपेक्षा ठेवणे ही त्यांची सवय बनली आहे. आपल्याच घरात परके समजणे आणि एवढ्या मोठ्या कुटुंबातही एकटेपणाची भावना त्यांना नेहमी सतावत राहते. जेव्हापासून मुलगी सासरी गेली तेव्हापासून त्यांनी स्वयंपाकघराकडे तोंड करूनही पाहिले नाही. कधी चुकून माकून गेल्यास तर टोमणे मारून मारून सर्वांची प्रकृती खराब करून टाकत. एकदा तर असे काही घडले की अमितने चिडून आईला आपली शपथच दिली. नीता असताना आजपासून तुला काम करण्याची काहीच गरज नाही आई.
विमलाबाई या बाबतीत नशीबवान होत्या की नीता आणि मीनाने कधीही त्यांची उपेक्षा केली नाही, त्यांच्यासमोर कधी तोंड उघडले नाही. एक काळ असा होता जेव्हा आपल्या संघर्षाच्या आणि कष्टाच्या काळातही विमलाबाई नेहमी उत्साहाने भरलेल्या असायच्या. आज जरी त्यांच्याकडे सर्व काही असले तरी आनंद आणि उत्साह गायब आहे. स्वतःला आजारी घोषित करत, सून आणि मुलांच्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेवून विमलाबाई नेहमी मनातल्या मनात जळत कुडत बसायच्या. आज रविवारचा दिवस होता, सर्वांना सुट्टी होती. आई लवकर ये, जेवण टेबलावर वाढलं आहे, अमितने आईला बोलावले. कणत कणत विमलाबाई हळूच आल्या आणि खुर्चीवर बसल्या. आजच्या दिवसाची सगळेजण वाट पाहत असत, कारण घरातील सर्व लहान मोठे एकत्र बसून जेवत असत. बाकीचे दिवस तर सगळे आपापल्या कामात व्यस्त असायचे आणि इतर दिवशी कोणाच्या जेवणाची वेळ ठरलेली नसायची. जेवणासाठी सर्वात जास्त त्रास विमलाबाईच देत असत. एकतर त्या वेळेवर जेवायच्या नाहीत आणि दुसरं म्हणजे जेव्हा कधी जेवणार तेव्हा अगदी ताजं बनलेलं जेवण खायच्या. या कारणामुळे नीताचा संपूर्ण दिवस स्वयंपाकघरातच जायचा. मीना तर ऑफिसला निघून जायची, पण जितका वेळ ती घरात असायची तितका वेळ ती नीताला मदत करायची. नीताला कधीच मीनाबद्दल कोणतीही तक्रार नव्हती. आई, तू नीट जेवत नाहीयेस. आज तर जेवण खूपच चवदार बनले आहे, अमित म्हणाला. जेवण खरंच चवदार बनलं आहे की वहिनीला असंच मस्का लावला जातोय, हसत खिदळत नीता म्हणाली. या गोष्टीवर सगळेच हसू लागले आणि भाऊजाई दिराची मस्करी चालू राहिली. पण या सर्वांपासून दूर विमलाबाई तोंड वाकडं करून बसल्या होत्या. काय झाले आई, तब्येत ठीक नाहीये का, अमितने प्रेमाने आईला विचारले. काय खाऊ, भाजीमध्ये मीठ इतकं जास्त आहे की खाल्लंच जात नाहीये, विमलाबाई तोंड मुरडत म्हणाल्या. तर मग दुसरी भाजी खाऊन घे, सुमित म्हणाला. त्यामध्ये तर मसाले इतके कमी आहेत की रुग्णाची भाजी वाटते आहे, विमलाबाई म्हणाल्या. हे ऐकून नीता उदास झाली. आज तिने मोठ्या आवडीने सासूच्या आवडीची भाजी बनवली होती. सुमितच्या हे लक्षात आले, पण तो काही बोलला नाही. जा नीता, आईला विचारून दुसरी कोणती तरी भाजी बनवून आण. सगळे जेवतील आणि आई उपाशी राहील. असं कसं चालेल, अमित म्हणाला. नीता काहीच बोलली नाही आणि उठून हात धुवू लागली. हे पाहून सुमितला राहावले नाही. तो थोडा नाराज होत म्हणाला. हे काय चाललंय दादा, वहिनीला जेवणाच्या मधूनच का उठवलंस? आता काहीही बनणार नाही, एवढं सगळं जेवण आहे, आई काहीतरी खाऊन घेईल. असं म्हणत सुमितने वहिनीचा हात धरून तिला परत खाली बसवले. सुमित, हट्ट करू नकोस, नीताला जाऊ दे. नाही दादा, वहिनी जाणार नाही. आणि मग सुमितने आईकडे वळत म्हटले. का ग आई, सर्वांच्या आनंदासाठी एक दिवस तू साधं जेवण नाही का जेवू शकत? नेहमी तर तुझ्या आवडीचंच बनतं ना. वहिनी कधीच काही बोलत नाही, नेहमी गप्प राहते. तिच्या भावनांची कधीतरी कदर करत जा. सर्वांच्या मागण्या ती पूर्ण करते, पण तिची काय मागणी आहे हे कधी कोणी विचारलं आहे का? मला सुद्धा पनीरची भाजी आवडत नाही, तरी मी खातोय, माहीत आहे का? यासाठी की फक्त या क्षणासाठी आपण आठवडाभर वाट पाहत असतो. आज जेवण महत्त्वाचे नाही, तर जेवणाच्या बहाने आपण सगळे एकत्र बसून एकमेकांना खूप जवळून अनुभवतो. तू पाहिलंस, माझ्या छोट्याशा कौतुकाने वहिनींचा कोमजलेला चेहरा किती खुलला होता. हे ऐकून अमित रागाने म्हणाला. सुमित, तुला आईला भावनांबद्दल समजावायची काही गरज नाहीये. तिने खूप जग पाहिले आहे. विमलाबाई, ज्या आत्तापर्यंत गप्प होत्या, हे सर्व पाहून म्हणाल्या. तुम्हाला माझ्यामुळे वाद घालण्याची काही गरज नाही. अरे, सर्व भांडण्याची मूळ या घरात मीच आहे. या घरात राहण्याचा मला कोणताही अधिकार नाही. तुमच्याकडून दुसरं काही तर मागत नाही. आजपासून माझ्या जेवणाबद्दल मी काहीच बोलणार नाही. असे म्हणत विमलाबाई जेवण सोडून उठून उभ्या राहिल्या आणि आपल्या खोलीत निघून गेल्या. छोट्याच्या गोष्टीचा तुम्ही लोकांनी एवढा मोठा बाऊ केला, पतीला उद्देशून मीना म्हणाली. सगळं सुमितमुळेच झालं आहे. नीताने जर भाजी बनवून दिली असती आणि सर्वांनी थोडा वेळ आणखीन वाट पाहिली असती तर कोणता डोंगर तुटणार होता. वहिनीबद्दल एवढा जीव होता तर मीनाकडून का नाही बनवून घेतली? अमितने टोमणा मारत म्हटले. तुम्ही गोष्ट समजून घेत नाही आहात दादा. माझ्या म्हणण्याचा हा अर्थ नव्हता, पण प्रत्येक वेळी टेन्शनमध्ये राहणं आणि प्रत्येक गोष्टीवर चुका काढणे ही आईची सवयच झाली आहे. मला हे चांगलं वाटत नाही.
मीनाने बनवलेली भाजी आईला आवडेलच याची काय गॅरंटी नाही. माणसाचं मन जर चांगलं नसेल तर त्याला काही चांगलं वाटत नाही दादा, सुमितने सहजतेने म्हटले. आई तुला आवडत नाही तर ठीक आहे, सांग तर मी तिला घेऊन कुठेतरी निघून जाईन. रागाने अमित म्हणाला. हे काय बोलत आहेस दादा तू? भानावर तर आहेस ना? जे काही बोलत आहे ते पूर्ण शुद्धीवर राहून बोलत आहे. पाय आपटत अमित बाहेर निघून गेला. जेवण तसेच पडून राहिले, पण जेवणारे जड मनाने उठून निघून गेले होते. या गोष्टीला 2 आठवडे उलटून गेले होते. विमलाबाई गपचूप आपल्या खोलीत बसून होत्या. त्या दिवसानंतर घरातील सर्व आनंदच गायब झाला होता. दोन्ही भावांमधील बोलणे खूप कमी झाले होते. विमलाबाई प्रत्येक वेळी उदास बसून असायच्या. सुना यांत्रिक आयुष्य जगत होत्या. मुले आपल्याच विश्वासात मस्त होती. आज सकाळी जेव्हा विमलाबाईंच्या मोबाईलची घंटी वाजली तेव्हा त्यांनी पाहिले की त्यांच्या मुलीचा म्हणजे सुमनचा फोन होता. तिने सांगितले की 2 दिवसानंतर ती 1 महिन्यासाठी येत आहे. कित्येक महिन्यानंतर विमलाबाईंच्या ओठांवर हास्याची एक बारीक रेष उमटली. क्षणभरासाठी असे वाटले की जणू त्यांचे खूप स्वतःचे कोणीतरी त्यांच्याजवळ येत आहे. एक तीच तर आहे या पूर्ण जगात जिच्याजवळ मी माझे दुःख मांडू शकते. या परक्या वातावरणाला तर मी कंटाळली आहे. सगळे आपापल्या मर्जीने मालक आहेत. कोणाला माझ्याशी काही घेणे देणे नाही. विमलाबाई विचार करू लागल्या. आजी कोणाचा फोन आहे? शुभमने विचारले. अरे तुझी आत्या येत आहे, विमलाबाईंनी शुभमला प्रेमाने थोपटत म्हटले. आजी तर मुलांना नेहमी अंगावर धावून जायची. आज जेव्हा शुभमवर प्रेम दाखवले तेव्हा तो थक्क झाला आणि पटकन आपल्या मम्मीकडे पळून गेला. संध्याकाळपर्यंत सर्वांना माहीत झाले होते की सुमन येत आहे. सगळे खुश होते, पण कोणी काही बोलले नाही. वातावरण तसेच राहिले. दोन्ही भाऊ ड्रॉइंग रूममध्ये बसले होते. विमलबाई सुद्धा तिथेच बसल्या होत्या. मीना आत्ताच ऑफिसमधून थकून आली होती. तीही एका कोपऱ्यात बसली होती. मुलेही तिथेच होती. सर्वांच्या नजरा टीव्हीकडे होत्या. वातावरण इतके जड होते की सगळेजण नाखुशीने गुपचूप टीव्ही पाहत होते. नीता सर्वांसाठी ट्रेमध्ये चहा घेऊन येत होती. ती अजून रसनातच होती की विमलाबाईंनी आवाज दिला. नीता सुनबाई. हे ऐकून नीता चहाचा ट्रे घेऊन पडता पडता वाचली. किती दिवसानंतर तिला आईचा असा उत्साहाने भरलेला आवाज ऐकायला मिळाला. तिच्या आपल्या कानांवर विश्वासच बसला नाही. ती विमलाबाईंच्या अगदीच जवळ येऊन उभी राहिली. सुनबाई, घरात तूप आहे का ग? सुमनला करंज्या खूप आवडतात. विचार करतेय की आपण दोघी मिळून बनवूया. आईचे हे रूप पाहून सगळे आश्चर्यचकित झाले आणि 2 दिवसात जोपर्यंत सुमन आली नाही तोपर्यंत विमलाबाईंचे आदेश वाढतच जात होता. सुमनच्या स्वागतासाठी पक्वानांचा ढीग लागला. शेवटी सुमन आलीच, पण तिच्यासोबत तिचे पती आले नव्हते. आपल्या मुलासोबत ती एकटीच आली होती. तिच्या पतीला सुट्टी मिळाली नव्हती. लग्नानंतर सुमन 2 वर्षात पहिल्यांदाच माहेरी आली होती. घराचे पूर्ण वातावरणच बदलून गेले होते. विमलाबाई दिवसभर सुमन आणि तिच्या मुलासोबत व्यस्त असायच्या. सुमन विमलाबाईंच्या खोलीत झोपायची आणि उशिरा रात्रीपर्यंत त्या दोघी गप्पा मारत राहायच्या. या दरम्यान विमलाबाईंनी हे सांगून सर्वांना चकित केले की त्या काही महिन्यांसाठी सुमनसोबत जाणार आहेत. सुमनला येऊन 15 दिवस झाले होते. सुमनने देखील आईमध्ये झालेला बदल ओळखला होता. तिने हेही पाहिले की जेवढी काळजी आईला सुमनची असायची तेवढी कोणाचीच नसायची. ज्या काही हसायच्या बोलायच्या त्या फक्त सुमनसोबतच. बाकी लोकांसोबत त्यांचे पटत नसे. एक दिवस विमलाबाई सुमनसोबत हसत हसत गप्पा मारत होत्या. तितक्यात तिथे अमित आला, जो 2-3 दिवसापासून ऑफिसच्या कामानिमित्त बाहेर गेला होता. आल्या आल्या त्याने आईच्या पाया पडले. त्याला पाहून सर्व मुले खुश झाली आणि मग अमित त्यांच्यामध्ये व्यस्त झाला. विमलाबाई मुलाला पाहून अचानक गप्प झाल्या. सुमनने हे नीट पाहिले. सुमनने जेव्हा आईला विचारले की तिने दादा आल्यावर त्याची विचारपूस का केली नाही, कारण आधी तर विमलाबाई मुले घरी आली की त्यांच्याकडे धावत जायच्या. यावर विमलाबाईंचे तेच रडगाणे होते की आता मुलांचा स्वतःचा संसार आहे, त्यांना कोणासाठी वेळ नाहीये. सुमन आईमध्ये आलेला हा बदल पाहून खूप दुःखी होती. शेवटी असे कधीपर्यंत चालणार? ती विचार करत होती की आईला कसे समजावावे, कारण आजकाल आईचा स्वभाव असा झाला होता की प्रत्येक गोष्टीचा उलटा अर्थ काढायचे. सुमनला हे समजले होते की जर एकदा आई तिच्यासोबत गेली तर परत आल्यावर भाऊ सुनांचे जगणे आणखीनच कठीण करून सोडेल.
त्यांच्या प्रत्येक गोष्टीची तुलना सुमनसोबत केली जाईल. जाण्याचे दिवस जसे जवळ येत होते तशी सुमनची काळजी वाढत चालली होती. दुपारी सुमन आणि विमलाबाई जेवण करून आपल्या खोलीत बसल्या होत्या. तितक्यात नीता येऊन चहा देऊन गेली. विमलाबाईंना दुपारी चहा पिण्याची सवय होती. नीता जातच होती की सुमनने तिला थांबवले. तुम्ही पण बसा ना वहिनी आमच्यासोबत. नीता बसली, पण विमलाबाईंनी तोंड वाकडं केलं. अचानक खोलीतील वातावरण जड झाले. नीता समजूतदार होती. मुलांचे कारण करत ती उठून निघून गेली. किती वेगळी गोष्ट आहे. एक मोठा श्वास घेत सुमन म्हणाली, काय झालं सुमन? विमलाबाईंनी डचकून विचारलं. तुम्ही वहिनीकडे कधी लक्ष दिले आहे का नाही? 5 वर्षात त्या किती म्हातारा दिसू लागल्या आहेत. सुमनचा उदास चेहरा पाहून विमलाबाईंनी विचारले, कोणी काही बोलले आहे का? बोलले नाही, याच गोष्टीचे मला दुःख आहे. मी तुझ्यासारखी पाहुण्यासारखी या घरात राहू इच्छित नाही. आई, म्हणजे काय? विमलाबाई डचकल्या. हो आई, मला येऊन 3 आठवडे झाले आहेत. या घरात मला कुठेच काही बदल दिसला नाही, फक्त तुला सोडून. तू खूप बदलली आहेस. आई, तुला या गोष्टीची जाणीव आहे. तुझ्यासारखे मुलगे खूप कमी लोकांना मिळतात. सुना तुझ्या सांगण्यावरून चालतात, त्यांच्याच तोंड उघडण्याची हिंमत नाही. तू किती सुखी आहेस याची तुला जाणीव नाही आई, आणि हे सगळं तुझ्या संघर्षाचे फळ आहे. सुमन म्हणाली. नाही पोरी, तू नाही जाणत. हे जे करतात ते आपले कर्तव्य समजून करतात. कोणाचेही माझ्यावर प्रेम नाही. सर्वांच्या डोळ्यात परकेपणा दिसतो. विमलाबाई उदास होत म्हणाल्या. एक गोष्ट सांग आई, या 5 वर्षात तुझ्या मनात एकदा तरी वहिनीबद्दल मुलीची भावना जागी झाली का? तू कधीतरी प्रेमाने त्यांना मुलगी म्हणून त्यांच्या डोक्यावरून हात फिरवला आहेस? कधी त्यांच्या इच्छा जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहेस? त्यांच्या भावना समजून घेतल्या आहेस? मग तू त्यांच्याकडून अशी अपेक्षा कशी करू शकतेस की त्यांनी तुला आई मानावे आणि त्यांच्या मनात तुझ्याबद्दल प्रेम असावे? सुमनने समजावून सांगत म्हटले. विमलाबाई थक्क होऊन सुमनकडे पाहू लागल्या. सुमन बोलतच राहिली. या सुनांबद्दल तुझ्या मनात एवढी आक्रोशाची भावना आहे की तू आपल्या मुलांनाही त्यांच्याशी जोडून पाहू लागली आहेस आई. तू तुझे संपूर्ण आयुष्य कष्ट आणि संघर्षामध्ये घालवले आहेस. शेवटी कोणासाठी? फक्त यासाठीच ना की तुझ्या मुलांचा संसार चांगला व्हावा, त्यांचेही आपले एक जग असावे. आज जेव्हा ते आपल्या संसारात रमून गेले आहेत तर तुला दुःख का होत आहे आई? मुली, माझ्या भावना समजून घे. संपूर्ण आयुष्य मी स्वतःला विसरून तुम्हा लोकांचे तोंड पाहूनच घालवले. मी आईच्या कर्तव्यासोबतच ते दुहेरी कर्तव्यही निभावले जे तुझ्या वडिलांना करायला हवे होते. एवढे सगळे केल्यानंतर जर मी माझ्या मुलांकडून थोडीशी अपेक्षा केली तर तो माझा हक्क बनत नाही का? विमलाबाई रडवला चेहरा करून म्हणाल्या. तुझी गोष्ट एका मर्यादेपर्यंत बरोबर आहे आई. तरीही तू एकदा आपल्या आत्म्याला विचारून बघ की संघर्षाच्या दिवसात जे आयुष्य तू गमावून बसलीस तेच आयुष्य तू तुझ्या मुलांकडून परत तर मागत नाहीयेस ना? तुझी अशा प्रकारची एकटेपणाची भावना, या घराला आपले न समजणे, सर्वांबद्दल असंतोष आणि गरजेपेक्षा जास्त अपेक्षा ठेवणे, जे काही होईल ते तुझ्याच मर्जीने व्हावे असे समजणे, हे सर्व काय आहे? आपल्या मुलांसाठी तू जे केलेस ते तू आता अशा प्रकारे परत मागत आहेस. आधी तू दुःखात जगायशीस, आज तू त्यांना दुःखात पाहू इच्छितेस. अगं, कोणती आई बाळणपणाच्या वेळेच्या वेदना आपल्या मुलांकडून कधी परत मागते का? सुमन जरा आवेगात येऊन बोलली. या गोष्टीवर विमलाबाई रडू लागल्या. पण सुमन वितळली नाही. जेव्हा तू तुझ्या सुनबाईला, जी तुझ्या प्रत्येक सुखदुःखाचा भाग आहे, आपली मुलगी मानू शकली नाहीस, तर तू तुझ्या जावयाला आपला मुलगा कसा मानू शकतेस, जो तुझ्यासोबत 1 तास सुद्धा राहिला नाही? आज तर मी म्हणाले की माझ्यासोबत चल आणि कायमचे तिथेच राहा, तर वास्तविकता ही आहे की तू तिथे राहू शकणार नाहीस. तुझ्या जाण्यास नकार नाहीये. माझीही खूप इच्छा आहे की तू माझ्याकडे येऊन राहावे, पण या घराला अशी जाणीव करून देऊन जाणे की तू या लोकांना कंटाळून जात आहेस, हे मला योग्य वाटत नाही. ते माझेही भाऊ आहेत आणि तुझ्यासोबतच मला त्यांच्या सुखदुःखाची काळजी आहे. अमित दादा तुला खूप मानतो. त्याचा जीव तुझ्यात अडकला आहे. तो तुझ्यासाठी संपूर्ण कुटुंबाचा त्याग करेल. याच्या अगदी उलट सुमित दादा कोण्या एकासाठी संपूर्ण कुटुंब विखरू देणार नाही. ती व्यक्ती तूही असू शकते किंवा मीना वहिनीही असू शकते.
अशा परिस्थितीत तू या दोघांना किती मोठी जखम देऊन जाशील याची तुला जाणीव आहे का? हे घर तुझे आहे आई, आणि घरात जेवढी लोक आहेत ती सगळी तुझी आहेत, तुझ्या रक्ताने संचलेली आहेत. अशा तू स्वतःला या घरापासून वेगळे कसे केले आहेस? सुमनने समजावून सांगितले. अचानक विमलाबाई उठल्या आणि खोलीच्या बाहेर जाऊ लागल्या. मला माहीत आहे आई, तू माझ्या बोलण्याचा उलटा अर्थ काढशील आणि आजपासून मलाही फरक समजशील. विमलाबाईला असे जाताना पाहून सुमन थोड्या मोठ्या आवाजातच म्हणाली. या गोष्टीला आज 3 दिवस पूर्ण झाले होते. दोन्ही मायलेकींमध्ये याबद्दल पुन्हा काहीच बोलणे झाले नाही. विमलाबाईंनी देखील एका प्रकारचे मौन धारण केले. सुमनच्या परत जाण्यासाठी फक्त 2 दिवस उरले होते. नंदेच्या जाण्याची तयारी सुरू होती. सोबत नेण्यासाठी सुके पदार्थ, फराळ बनवले जात होते, ज्याचा सुवास संपूर्ण घरात पसरला होता. विमलाबाई आपल्या खोलीत बसून काहीतरी पुस्तक चाळत होत्या. तितक्यात कोणाची तरी चाहूल लागली. त्यांनी मागे वळून पाहिले नाही. आई, परवा तर तू जात आहेस ना, तिथे यावेळी थंडी असेल. तुझ्यासाठी काही गरम कपडे आणले आहेत, हे ठेवून घे. हा आवाज अमितचा होता. विमलाबाईंनी काहीच म्हटले नाही. त्या तशाच पुस्तकाची पाने पलटत राहिल्या. अमित परत निघून गेला. संपूर्ण दिवस कसा निघून गेला माहीतच पडले नाही. रात्री सगळे एकत्र जेवणासाठी बसले. सकाळी सुमनला आईसोबत जायचे होते. सर्वांच्या मनात घालमेल होती, पण सगळे शांत होते. सुमितने शांतता तोडली. आई, तू तुझे सामान पॅक केले की मी करून देऊ? तिकडे आता थंडी असेल. आपली पूर्ण काळजी घे, नाहीतर आजारी पडशील. जा, जाऊन लवकर झोप, सकाळी लवकर उठायचे आहे. आणि हो, आठवड्यातून 2दा फोन नक्की करत जा, नाहीतर आम्हाला काळजी वाटत राहील. पण मी जात कुठे आहे? विमलाबाईंच्या या वाक्याने सर्वांनाच चकित केले. मला माहिती होते आई, तू हेच करशील. पुन्हा प्रत्येक गोष्टीचा उलटा अर्थ. सुमन म्हणाली. नाही पोरी, ती गोष्ट नाहीये. आज 3 रात्र झाल्या मी नीट झोपू शकले नाही. तुझ्या बोलण्याने माझ्या आत्म्याला झणझणून जागे केले आहे. हे खरे आहे की जेव्हा एखादा माणूस झाडावर उलटा लटकतो तेव्हा त्याला संपूर्ण जग उलटे दिसते. बदल आपल्या आत असतो, पण बदललेले आपल्याला आसपासचे लोक वाटतात. माझ्यासोबतही हेच झाले आहे. सुमन, मी तुझ्यासोबत नक्की येईन, पण आत्ता नाही. मुलांच्या सुट्ट्यांमध्ये आपण सगळे एकत्र जाऊ, असे म्हणत विमलाबाई हसत आपल्या खोलीत निघून गेल्या. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली? जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.